अपेक्षेप्रमाणे विधान परिषदेचा निकाल लागला. जसं आपण अपेक्षा केली होती त्याप्रमाणे सगळं काही आहे. 17 जागांसाठी निवडणूक होती, त्यापैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि अन्य ज्या 11 जागा आहे त्याच्यासाठी निवडणूक झाली, त्याच्यामध्ये सुद्धा महायुतीच विजयी झाली. 17 पैकी जवळपास 16 जागा निखळ महायुतीला आणि फक्त नाशिकची गोकुळ गीतेंची जागा जी अपक्ष, पण ती महायुतीच्याच बाजूने आहे. त्याच्यामुळे विधान परिषदेच्या 17 जागांसाठी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये महाआघाडीचं पानिपत ते होणारच होतं, त्यात काही प्रश्नच नाही आणि महायुती तिथे भरघोस मताने जिंकली. या निवडणुकीमधून एक लक्षात आलं की आगामी काळामध्ये कुठल्या निवडणुका असू द्या, महायुती ही आणखीन प्रबळ होणार आहे. महाविकास आघाडी जी खंगत चाललेली अक्षरशः, म्हणजे याच्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष तिघही एकत्र असून सुद्धा त्यांना कुठेही एकही जागा काढता येत नाहीये. काँग्रेसचं तर पानिपत विचारू नका, अमरावती काय, नांदेड काय, हे त्यांचे जे बालेकिल्ला आपण ज्याला म्हणतो काँग्रेसचा, म्हणजे तिथं काँग्रेसला जी मतं मिळाली 5 मतं कुठे एका उमेदवाराला, 75 मतं एका उमेदवाराला, म्हणजे अक्षरशः हास्यास्पद. ठीक आहे, त्यांनी निवडणूक लढवायची म्हणून लढवली का, तर बिनविरोध द्यायची नाही म्हणून. परंतु ओव्हरऑल 17 जागांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं ना, तिथे महाविकास आघाडी त्यांच्यामध्ये कुठलाही ताळमेळ नव्हता. त्यांच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये ते म्हणजे नावाला फक्त उमेदवारी अर्ज दाखल केला होता, सगळ्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज दिसत होतं. आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे या बाबतीत आरोप करतायत की 10 लाखाला एक मत विकलं गेलं वगैरे वगैरे. पण विधान परिषदेचे सगळे जर आपण रिझल्ट पाहिले त्याच्यामध्ये काही ठिकाणी सौदेबाजी नक्की झाली. नाशिकला गोकुळ गीते अपक्ष उमेदवार विजय होतात, जिथे त्यांनी माघार घ्यावी म्हणून गिरीश महाजन यांच्यापासून 3 मंत्री, 4 मंत्री तळ ठोकून होते, तरी सुद्धा एकनाथ शिंदेचे उमेदवार दराडे ते पराभूत होतात आणि अपक्ष गोकुळ गीते हे विजय होतात. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, महायुतीमध्ये सुद्धा खतखत आहे, अंतर्गत खतखत बरीच आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांमध्ये, दोन्ही शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांचा सूड घ्यायची जी भावना आहे ती प्रचंड आहे. त्याच्यामुळं ते एक महायुतीमध्ये सुद्धा म्हणावं असं काही सगळं अलबेले असं बिलकुल नाही, ते त्या नाशिकच्या निकालावरून दिसून आलेलं आहे. पण ओव्हरऑल संपूर्ण आपण जर विधान परिषदेचा निकाल पाहिला तर 78 सदस्यांच्या या विधान परिषदेमध्ये तिथे महायुती आणखी प्रबळ झालेली आहे. जवळजवळ 60च्या आसपास महायुतीचं संख्याबळ जात आहे सगळं बरोबर. म्हणजे भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची, अर्थात आता सुनेत्राताई पवारांची राष्ट्रवादी, असं सर्वांचं मिळून जर संख्याबळ आपण पाहिलं ओव्हरऑल तर 78 मध्ये जवळपास 60च्या आसपास जातं. त्याच्यामुळे महाविकास आघाडी राज्यामध्ये काय परिस्थिती आहे हे एका या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे. 78 जणांची जी ही विधान परिषद असते, हे तसं पाहिलं तर विधान परिषद सभागृहाचं महत्व फार वेगळं आहे. त्याला वरिष्ठ सभागृह म्हणतात आणि विधानसभेला हे कनिष्ठ सभागृह. ह्या वरिष्ठ सभागृहामध्ये तसं पाहिलं 78 जणांमध्ये त्याची जी विभागणी असते 78 सदस्यांमध्ये, तर त्या 78 सदस्यांमध्ये 7 जागा पदवीधरच्या, 7 शिक्षकांच्या, 12 विधान आपलं राज्यपाल नियुक्त असतात, आमदारांनी निवडून द्यायच्या, विधानसभेच्या आमदारांनी निवडून द्यायच्या 30 जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 22 जागा. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 22 पैकी 17 जागांची जी निवडणूक होती ती आता होती. जवळपास ती एक मिनी विधानसभा म्हणायला हरकत नाही. संपूर्ण राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामधून झालेली ती निवडणूक. राज्यपाल नियुक्त जे 12 आमदार आहेत त्याच्यापैकी 7 जणांची नियुक्ती मागेच झाली. तिथे सुद्धा सगळे महाविकास आघाडी, आपलं महायुतीच त्याच्यामध्ये आहे. हे सगळं जर पिक्चर पाहिलं ना तर या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीने पुन्हा विचार करायला पाहिजे. म्हणजे महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा आमदार खासदार आता 3 वर्षात कुठल्याही निवडणुका नाही आहेत. त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये विधानसभा असू दे, विधान परिषद, तिथे कुठलेही विषय असतील तर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालची महायुती ही निर्विवादपणे तिथं जिंकणार, याच्यात काय दुमत असल्याचं कारणच नाहीये. परंतु महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जो दुबळेपणा आता आला तो त्यांना विचार करायला लावणार आहे. एक आहे देवेंद्र फडणवीस काय, एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवारांची, अर्थात सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काय, त्यांचं दिल्लीच्या लेखी वजन वाढलेलं असणार आहे या निकालामुळे. हा एक त्यातला प्रमुख निष्कर्ष आहे. आणि काँग्रेस मुक्त महाराष्ट्र या दिशेने वाटचाल सुरू आहे. आता भाजप जो प्रयत्न करते ते सुद्धा याच्यामध्ये दिसतंय की जे बालेकिल्ला आहे त्यांचा, काँग्रेसचा जो बालेकिल्ला आहे आपण म्हणतो नांदेड, तो अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे तिथे परिस्थिती बिकट झालेली आहे. पण नांदेड सारखा बालेकिल्ला, अमरावती हा जो काँग्रेसचा मूळचा मतदारसंघ आहे तिथे सुद्धा इतकी वाईट परिस्थिती आहे
इथे त्यांचे आकडे न सांगण्याच्या पलीकडे आहेत. म्हणजे हे सगळं जर पाहिलं तर विधान परिषदच्या निकालावरून महाविकास आघाडीच्या अस्तित्वातच प्रश्न निर्माण झाला आहे. अगदी नॅशनल लेवलला आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडी जे ज्याला सगळ्या विरोधी पक्षांनी मिळून एकत्र येऊन जी केलेली महाविकास आघाडी ती विस्कळीत झालेली आहे. त्यातले प्रादेशिक पक्ष बऱ्यापैकी बाहेर पडत आहे, प्रमुख तिथून बाहेर पडलेला आहे. आखरी जर बाकीचे इतर पक्ष जे आहेत जम्मू काश्मीरमध्ये काय किंवा बाकी राज्यांमधले ते पक्ष सुद्धा महाविकास आघाडीमध्ये थांबायला तयार नाही. समाजवादी पक्ष सुद्धा त्याच स्टेजला आहे, स्वतंत्रपणे आपापली चूल मांडायची. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाटलं होतं की किमान हे स्वतःच्या अस्तित्वासाठी तरी महाविकास आघाडी घट्ट होईल, एकत्रितपणे व्यवस्थित लढतील, पण तसं काही दिसत नाही. विधान परिषद निकालाने विधान परिषदच्या या निकालाने एक दाखवून दिलेलं आहे या पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार पुढची 3 वर्ष निर्विवादपणे पूर्ण करतील. एकनाथ शिंदेचं वजन मात्र वाढलेलं आहे. त्याचं कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 6 खासदार 2 दिवसापूर्वी ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले. म्हणजे अर्थात ह्याच्या मागचं सूत्रसंचालन हे सगळे अमित शहा अर्थात भाजपकडे, परंतु एकनाथ शिंदेचं वजन त्याच्यामुळे वाढलेलं आहे. याच्यामध्ये 17 जागांमध्ये भाजपने 11 पैकी 10 जागा जिंकले. एक ते अपक्ष गोकुळ गीतेंची जागा सोडली. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या 3 जागा आणि 2 जागा ह्या अजित पवारच्या राष्ट्रवादीचे जे बिनविरोध आलेले आहेत. असे सतत ते जागा वाटप आहे. पण ही विधान परिषद निवडणूक निकाल हा महायुतीला अधिक बळ देणार आहे, अधिक बळकट करणार आहे आणि महाविकास आघाडीला विचार करायला लावणार आहे. या पुढच्या काळामध्ये कदाचित आता असंही म्हटलं जात आहे की एकनाथ शिंदेचे जे 6 खासदार आता ठाकरेंकडून इकडे आलेले आहेत, तर एकनाथ शिंदेनी परवा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की यसो सिर्फ झाकी आहे, हा फक्त पिक्चरचा ट्रेलर आहे. म्हणजे त्यांनी जे म्हटलेलं आहे की आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे 20 आमदार आहेत त्या 20 पैकी 15 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. इतकंच नाही तर मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे जवळपास 60 नगरसेवक हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेच्या बोलण्याचा अर्थ असा की शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ही पूर्ण गुंडाळायची. आणि आता अनेक विश्लेषणामधून एक पुढे आलेलं आहे की एकनाथ शिंदे हे काही एकटे नाही करू शकत. एकनाथ शिंदेचा रिमोट कंट्रोल हा दिल्लीमध्ये अमित शहाच्या हातात आहे. अमित शहा जे स्क्रिप्ट देतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे पुढची कारवाई करतात. संजय राऊत तर थेट सांगतात की कॉन्ट्रॅक्ट किलर एकनाथ शिंदे हे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. त्याप्रमाणे ते त्यांना शिवसेना ठाकरेंची संपवायची हे कॉन्ट्रॅक्ट अमित शहानी दिलेले, त्याप्रमाणे ते काम करतायत. आणि असं जर असेल तर या पुढच्या काळामध्ये ठाकरेंची शिवसेना राहणार की नाही ती संपवायची आणि खरी शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदेची ही एकमेव आहे हे ठासून सांगायचं. परवा अमित शहा सुद्धा कोल्हापूरमध्ये बोलले शिवसेना शिंदे गट वगैरे काही नाही, शिवसेना एकच आहे, ती म्हणजे शिंदेची आहे. त्यांना ते खरं करून दाखवायचंय, त्याच्यासाठी हा सगळा आटापिटा. इतकंच नाही तर आता भाजपने लोकसभेमध्ये जे त्यांना 362 2/3 बहुमत पाहिजे त्यासाठी शरद पवारांच्या 8 पैकी 5 खासदारांना सुद्धा गळा लावायचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे देशभरातून जे काही 50-50 खासदार फोडायचे त्याच्यामध्ये तृणमूलचे 20 फोडलेत, आता ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 फोडलेत, आपचे 6 राज्यसभा खासदार त्यांना घेतलंय. अशा प्रकारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा घेणार आहेत. द्रमुकचे 22 खासदार आहेत, त्यांना सुद्धा जवळ करायचा प्रयत्न चाललाय. कशासाठी? लोकसभेमध्ये 542 पैकी 362 खासदार जे 2/3 बहुमतासाठी आवश्यक आहेत ती गोळाबेरी सगळी करायची, त्याच्यासाठी हा आटापिटा चाललाय. आणि त्याच राजकारणाचा हा एक महाराष्ट्रातला आता विधान परिषद निवडणुकीचा तो एक भाग आहे की विरोधी पक्ष ठेवायचाच नाही. पण याच्यामध्ये एक मात्र नक्की आहे, एकनाथ शिंदे आता ज्या जोमाने ज्या जोशाने अमित शहाच्या किंवा भाजपच्या सांगण्यावरून काम करतायत, राजकारण करतायत, पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यांना ती भीती आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा भाजप शिल्लक ठेवणार नाहीत, हे पुढचं भाकीत आहे. ज्यामुळे तुम्हाला काय वाटतं या विषयावरती जरूर व्यक्त करा. धन्यवाद.